नमस्कार, अमुज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघूयात 2025 मधली म्हणजेच या वर्षीची होळी कधी आहे ते बघूयात आपण। मार्च महिन्यामध्ये म्हणजेच फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते। वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा होणाऱ्या सणांमध्ये होळी पौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे। होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते। होळीचा सण जगभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो। पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो। या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, मांजलकुळी, उकुळी, भगवा किंवा शिमगा असेही म्हणतात। परंतु यंदाची होळी 13 मार्चला आहे की 14 मार्चला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। तर याच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। त्याशिवाय यंदा होली दहनाचा शुभ मुहूर्त काय असेल आणि होलिका दहन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे सुद्धा जाणून घेऊ। तर बघूयात आपण होलिका दहनचा तिथी केव्हा आहे। पौर्णिमा तिथीची सुरुवात 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:35 पासून पौर्णिमा तिथी समाप्ती आहे 14 मार्च 2025 रोजी दुपारी 12:23 पर्यंत। पौर्णिमा तिथीचा उदय व मोठा अवधी हा 13 मार्चला असल्याने यंदा होलिका दहन ही 13 मार्चला केले जाईल आणि धुलिवंदन ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 मार्चला साजरी होईल। आता आपण बघूयात होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काय आहे ते। 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:36 पासून ते या दिवशी रात्री 11:29 पर्यंत भद्रा काळ असेल। या काळात होलिका दहन वर्ज्य मानले जाते। त्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 23 मार्च 2025 च्या रात्री 11:30 पासून ते रात्री 1:04 पर्यंत असेल। होळी सणाचे आपण थोडक्यात महत्त्व बघूयात। हिंदू धर्मात होळी हा सण वाईटांवर चांगल्या विजयाचे प्रतीक मानले जाते। या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात। आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे। या विशेष प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी येते। आता आपण बघूया होलिका दहन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात। तर असं म्हणतात की होलिका दहन करताना जेव्हा त्यात शेणाच्या गोवऱ्या वापरल्या जातात तेव्हा त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते। त्यामुळे शक्य असल्यास आपणही याचा वापर करू शकता। तसेच शास्त्रानुसार कच्च्या जमिनीवर किंवा विटांचा गोल तयार करून त्यामध्ये होलिका दहन करणे योग्य आहे। थेट
सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर होलिका दहन करणे टाळावे. होळीला प्रदक्षिणा घालताना गव्हाची कर्णफुले, हरभरा इत्यादी अग्नीला अर्पण करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी अग्निदेवतेला नारळ सुद्धा दिला जातो. आता आपण बघूया होलिका दहनाची थोडक्यात गोष्ट काय आहे, जी की सर्वांना माहितीच आहे, पण तरीही थोडक्यात आपण बघूया. धर्मग्रंथानुसार भक्त प्रल्हादाची भगवान विष्णू यांच्यावर निस्सीम श्रद्धा होती. मात्र त्याचे वडील हिरण्यकश्यपला हे आवडत नसे. काही केल्या पुत्राचा भगवान विष्णूंवरील विश्वास कमी न झाल्याने एके दिवशी रागाने हिरण्यकश्यपने बहीण होलिकाला आज्ञा केली की तिने भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, ज्यात प्रल्हाद अग्नीत जळून राख होईल. असुराची बहीण होलिका हिला वरदान होते की ती अग्नीत जळू शकत नाही. पण जेव्हा होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते तेव्हा प्रल्हाद वाचतो आणि त्या उलट होलिकेचेच राख होते. याच कथेवरून वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी होळी साजरी केली जाते. तर ही थोडक्यात माहिती होळीबद्दलची जी मला भेटली ती मी तुमच्यावर शेअर केली आहे. तर तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.